कुक्कुटपालन हा नोकरी आणि शेती सांभाळत करता येणारा एक चांगला व्यवसाय आहे। शाश्वत बाजारपेठ आणि कमी जोखीम यामुळे अनेक तरुण सध्या कुक्कुटपालनाकडे वळताना दिसतात। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडीच्या उत्तम सावंत यांनी आपली नोकरी आणि शेती सांभाळत कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलाय। त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळू लागलाय। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी त्यांच्या बांबरवाडी या गावी जाणार आहोत। बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलेले उत्तम सावंत गावाजवळच्या एका आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करतात। त्याचबरोबर त्यांची 3 एकर शेती देखील आहे। नोकरी सांभाळत शेती करताना त्यांच्या पत्नीची चांगली मदत मिळते। त्यामुळे शेतीबरोबरच आणखी एखादा जोडधंदा करावा असा विचार सावंत यांनी केला होता। त्यानुसार पत्नी नंदा यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर सावंत यांनी कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी 6 गुंठे जागेत 80 बाय 21 फुटांची 2 शेड उभारणी केली। यामध्ये एकूण 3000 पक्षी असून बालाजी इंडस्ट्रीज बरोबर कुक्कुटपालनाचा करार केलाय। माझी शेती टोटल 3 एकर आहे। त्या 3 एकरमध्ये मी 6 गुंठ्यामध्ये हा कुक्कुटपालन व्यवसाय चालू केलेला आहे। हा शेड पूर्ण माझे 80 बाय 21 अशा 2 शेड आहेत। यामध्ये 3000 पक्षी टोटल आहेत। मी बालाजी इंडस्ट्रीज म्हणजे वेंकीज ग्रुप बरोबर टॅप केलेला आहे आणि त्यांचं ते आम्हाला नेहमी म्हणजे ते लागणाऱ्या पक्ष्यांना खाद्य, औषध, मेडिसिन पूर्ण पुरवतात। आम्ही फक्त त्यांची देखभाल करायची असते। कमीत कमी वेळ आणि कमीत कमी मनुष्यबळाच्या जोरावर करता येणारा हा जोडधंदा आहे। सावंत हे आपल्या पत्नीच्या मदतीनं सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास यासाठी वेळ देतात। बालाजी इंडस्ट्रीज कंपनीशी केलेल्या करारामुळे पक्षी संगोपनाचं सर्व नियोजन देखील कंपनीच आखून देते। त्यामुळे संगोपन सोपं होत असल्याचं सावंत यांचं म्हणणं आहे। हा व्यवसाय शेतीला पूरक असल्यामुळे आणि थोडा उत्पन्न मिळवून देणारा असल्यामुळे हा व्यवसाय मी निवडलेला आहे। हा व्यवसाय जास्त करून महिलांसाठी पण उपयोगी आहेच। तसे माझी मिसेस पण हा व्यवसाय करते। ह्याच्यासाठी सकाळची 2 तास आणि संध्याकाळची 2 तास जर दिलेत तर हा व्यवसाय सर्वांसाठी चांगला आहे। हा व्यवसाय करताना मी बँकेत म्हणजे मी यशवंत आयुर्वेदिक कॉलेज कोडोली येथे सर्व्हिसला आहे। आमची वैयक्तिक कामगार सोसायटी आहे। त्या सोसायटीमधून मला 3 लाख रुपयाचं मी ह्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेलं आहे। ह्या व्यवसायासाठी जे कंपनीचं मार्गदर्शन लागतं, जे पहिल्या दिवसापासून 10-12 दिवस ह्या पक्ष्यांची भरपूर काळजी घ्यायला लागते। ते त्यांचं वेळच्यावेळी मार्गदर्शन असतंच आम्हाला। आणि ह्याच्यासाठी आपल्याला जी शेड उभा करायला लागते ती पूर्व पश्चिम टोटल अशी ह्या पद्धतीने उभा करायला लागते। अशा 2 माझ्या शेड आहेत। पोल्ट्रीत पिल्लं आणल्यानंतर सुरुवातीचे 10-12 दिवस त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते। पहिल्या दिवशी त्यांना गुळ पाणी आणि शक्तिवर्धक पावडर दिली जाते। त्याचबरोबर उष्णतेसाठी लाईटची सोय करावी लागते। 6व्या आणि 12व्या दिवशी डोळ्यातून लासोटा लस दिली जाते। 3रा डोस पाण्यातून दिला जातो। त्यामुळे वेळच्या वेळी लसीकरण करून घेतल्यास काळजी करण्याचं कारण उरत नसल्याचा सावंत यांचा अनुभव आहे। हा पक्षी पहिल्या दिवशी आल्यानंतर ह्या पक्षाला एक गुळ पाणी आणि ग्लुकॉन डी पावडर हे एक दिवसासाठी त्यांना द्यावं लागते। त्याला पूर्ण असं गोल बोर्डिंग करून त्यांना 200 वॅटचे असे 5 बल्ब प्रत्येक 3 वॉर्डमध्ये लावावे लागतात। त्यांना हीटची जसं टार्गेट ठरवलं असतं कंपनीनं की पहिल्या दिवशी किती हीट लागते, दुसऱ्या दिवशी किती हीट लागते, अशा पद्धतीने त्याचं नियोजन करायला लागतं दररोज। आणि त्याला जे खाद्य लागतं ते व्यवस्थित ते कंपनी पुरवतच असते आम्हाला। पण पहिले 6 दिवस झाले की 6 दिवसाच्या दिवशी लासोटा ही डोस त्यांना डोळ्यातमधून द्यावा लागतो। नंतर दुसरा जे लसीकरण आहे ते 12व्या दिवशी करावं लागतं, ते पण डोळ्यातूनच द्यावं लागतं। आणि 3रा जे डोस आहे तो पाण्यातून जरी दिला तरी चालतो। जर ज्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये दर राहील त्या पद्धतीने 70 रुपयाच्या वरती जर राहिला तर कंपनी आपल्याला 1 रुपया या पद्धतीने आपल्याला इन्सेंटिव्ह देत राहते। तरी आपण 3 किलोपर्यंत हा पक्षी नेला तर आपल्याला आपला एक पक्षी 6 रुपये या हिशोबानं जाऊ शकतो। आणि त्यानुसार आपल्याला फिडिंगचा किंवा FCR काढून कंपनी आपल्यावर त्यावर पैसे देत राहते। कंपनीशी केलेल्या करारानुसार कंपनी सावंत यांना प्रति किलो इन्सेंटिव्ह देते। बाजारात मिळणाऱ्या दरांनुसार यामध्ये थोडेफार चढ उतार राहतात, पण शाश्वत बाजारपेठेची हमी कंपनी घेत असल्यानं फारशी चिंता करण्याची गरज उरत नाही। त्यामुळे 3000 पक्ष्यांच्या पहिल्या बॅचमध्ये सावंत यांना खर्च वजा जाता 36,500 रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे।
माझी ही दुसरी बॅच आहे. पहिल्या बॅचमध्ये मला 36,500 रुपयेपर्यंतचा इन्कम मिळालेला आहे. खर्च होता तो. खर्च आपल्याला जे बाहेर मेडिसिन जे लागतं म्हणजे हर्बल सी, जेणेकरून पक्ष्यांनी हार्टचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते आयुर्वेदिक औषध आहे हर्बल सी म्हणून, ते आम्ही पक्ष्यांना घालण्यासाठी तेवढाच खर्च, आणि ही तूस वगैरे लागते एवढंच आणण्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. ह्या पक्ष्याचे संगोपन करताना सकाळचे 2 तास म्हणजे त्यामध्ये आपण पाणी आणि खाद्य वेळच्यावेळी बदलले तर ह्या पक्ष्याची वाढ व्यवस्थित होते, त्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. जास्त करून एकदा खाद्य आपण त्यांना दिले त्यानंतर जे पाणी जे असतं, पाणी म्हणजे काय होतं, त्यांची जी शीट वगैरे जी असते ती पाण्यामध्ये गेले की त्यांना गॅस्ट्रो किंवा वेगवेगळे त्यांना जे आजार होतात ते होत नाहीत. म्हणून त्यासाठी दिवसातून 3 ते 4 वेळा हे जे पाणी बदलणं गरजेचे असतं. कुक्कुटपालनामध्ये पक्ष्यांना खाद्य आणि पाणी वेळच्या वेळी देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ते देताना योग्य ती स्वच्छता राखावी लागते. या बाबींकडे विशेष लक्ष दिल्यास पक्ष्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नंदा सावंत यांच्यामुळे ही सर्व कामं वेळच्या वेळी पार पाडली जातात. आम्ही शेती बघत बघत आमचा हे जोडधंदा आहे. सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास आम्ही शेती बघत बघत हा धंदा आम्ही करतो. बाहेरची लोक आणून आम्ही काम करून घेतो शेताची मजुरी. दिवसाचं कसं खाद्य वगैरे ह्यांनी घातलेलं असते, फक्त येऊन बघून जाणे आणि दुपारी भांडी वगैरे 1-2 वेळा धुवून काढली की मग संध्याकाळीच आम्ही 5-6-7 नंतर येतो आम्ही इथं. त्याच्यानंतर मग भांडी खाद्य वगैरे घातलं की मग आम्ही संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत इथं असतो. शेती करत करत हा धंदा, कारण इन्कम भरपूर असल्यामुळे आम्ही 2-3 असल्यामुळे आम्हाला हा धंदा करायला इंटरेस्ट आहे. 45 दिवसात कोंबड्यांची बॅच तयार होत असल्यानं वर्षाकाठी 6 बॅच घेतल्या तरी 2 लाखांपेक्षा अधिक नफा घेणं सहज शक्य होतं. एकूणच शेती आणि नोकरी सांभाळून देखील कुक्कुटपालन व्यवसाय उत्तमरित्या करता येत असल्याचं सावंत पती पत्नींनी दाखवून दिलंय. त्यांची एकमेकांना साथ देत सुरू असलेली वाटचाल नव्यानं कुक्कुटपालन व्यवसायात उतरणाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.